आज मी अभिमानाने सांगू शकतो की मी श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती ट्रस्टचा एक भाग होणं हे माझ्यासाठी खूप मोठं भाग्य आहे. समाजाचा आदर्श व्यक्ती घडवण्याचे काम तसेच चांगले संस्कार करण्याचे काम हे ट्रस्ट अनेक वर्ष झालं करत आलंय. आज इथे फक्त CA म्हणून उभी नाही आहे, तर एका अशी विद्यार्थी म्हणून उभी आहे जिचा प्रवास या योजनेमध्ये अगदी सुरुवातीपासून जोडलेला आहे. म्हणजे ही योजना जेव्हा सुरू झाली तेव्हापासून अगदी मी 3रीमध्ये होते तेव्हा असल्यापासून मी या योजनेचा भाग आहे. 2010 साली ही संकल्पना सुरू झाली त्यावेळेला महाराष्ट्रामध्ये विद्यार्थी आत्महत्या हा विषय विशेषत्वाने वर्तमानपत्रामध्ये येत होता आणि हे का घडत होतं या अनुषंगाने आम्ही विचार करायला लागलो आणि त्याची कारणं आमच्या परीने आम्ही शोधली आणि नुसती कारणं शोधली नाही तर त्याच्यावर उपाय काय करता येईल ह्याचा विचार केला आणि एक योजना तयार झाली. त्याच्यामध्ये जी काय फाइंडिंग्स आम्हाला आढळली की विद्यार्थी त्यांची मानसिक अस्वस्थता अशी का निर्माण होती आहे तर 2-3 प्रकारची त्याची कारणं होती. एक परिस्थितीमुळे की आईवडिलांचं लक्ष नाही आहे कारण पोटाची खळगी भरण्याकरता दोघंही बाहेर पडतात. दुसरा विषय असा आहे की नोकरीनिमित्त दोघंही बाहेर पडतात. जय गणेश पालकत्व योजनेचा आम्ही जवळपास गेले 10 वर्ष भाग आहे. मी योजनेत 5वीत असताना आलो आहे. योजना कसली? खरं तर हा वटवृक्षच म्हणायला पाहिजे जो माझ्यासारख्या गरजू पण स्वप्न बघणाऱ्या विद्यार्थ्यांना अत्यंत मायेने आपल्या सावलीत घेतो आणि त्यांचं आयुष्य बदलतो. आजकाल शिष्यवृत्ती किंवा आर्थिक मदत मिळवणं काही कठीण राहिलं नाही, पण आर्थिक मदत हा भाग वगळता विद्यार्थ्याला एक व्यक्तिमत्व घडवायला मदत करू शकेल असा कदाचितच कोणी कार्य करत असेल. दगडूशेठ बाप्पाच्या या योजनेचा हीच गोष्ट वेगळी ठरवते. 10वी आणि 12वी या दोन्ही परीक्षा पास झाल्यानंतर आपण एक शैक्षणिक आयुष्याचा एक महत्त्वाचा टप्पा पार करतो आणि आता पुढे आपण काय करायचं. आत्तापर्यंत आपल्याला शिक्षकांची खूप छान मार्गदर्शन मिळालेलं असतं. कॉलेजमध्ये गेल्यानंतर मात्र ज्या पद्धतीने शाळांमध्ये मार्गदर्शन मिळतं तसं नाही मिळत. आपल्याला जास्त स्वातंत्र्य मिळतं. आपण थोडे मुक्त होतो कारण आपण आता थोडे वयाने मोठे झालेले असतो. आता आपल्याला हात धरून चालवायची गरज नसते. मी 10वीला गेलो तर घाबरायचो शाळेत जायला. मी शाळा शिकलोच नाही. 10वीला 2दा नापास झालो. शेवटी बोर्डाने सांगितलं तुम्ही आता 3री देऊ नका नाहीतर तुम्हाला बाहेर जायला लागलं आता पास व्हा एकदाचे. आणि असं ढकलून पुढं गेलो आम्ही. असं शिक्षण हा भाग वेगळा आहे सरांनी जे सांगितलं आणि तुमचं आयुष्य आणि महेशजी जे सांगतात की माणूस सरांनी सांगितले खूप कोर्सेस नवीन तयार होतात, नवीन टेक्नॉलॉजी नवीन होतात. म्हणजे सेकंदाला व्हायरस तयार होतो तसं टेक्नॉलॉजी क्रिएट होत चाललेली जगामध्ये. पण हे क्रिएट होत असताना जो माणूस आहे ज्याच्यासाठी आपल्या आईवडिलांनी आपल्याला जन्म दिला आहे, ज्यांनी आपल्या दैवतांनी आपल्याला जन्म दिला आहे, ज्याच्यासाठी आपल्याला पाठवलं या युनिव्हर्सने, त्याचं काय तर ते कमी होऊ नये म्हणून असलेल्या अशा सगळ्या संस्था बरोबर येतात आणि अशा आपल्यासारख्या विद्यार्थ्यांना आपल्यासारख्या आईवडिलांना आणि आमच्यासारख्या सगळ्या कार्यकर्त्यांना काहीतरी कुठंतरी एक मोटिवेशन मिळेल आणि म्हणून आपण काम करत असतो.